कारसेवक आहेत यांचा सत्कार टिळक रोड गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आज मंदिर तर तयार झाले, परंतु 32 वर्षापूर्वी टेंभुर्णीमध्ये काय घटना घडल्या, काय इतिहास आहे आणि या कारसेवकांना कशा प्रकारे अडचण आली हे आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे। जे मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्यावेळेस टेंभुर्णीतून एक वीट अयोध्येला गेली होती मंदिरासाठी, त्यावेळेस काय घडलं होतं? आम्ही रामभक्त, भाजपचे कार्यकर्ते नाही, आम्ही रामभक्त रामभक्त म्हणून आम्ही कारसेवेत सहभागी झालो। ज्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला धरपकड केली, जीपमध्ये टाकले, व्हॅनमध्ये टाकले, तिथनं पुढचा प्रसंग काय होता? नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाता सावंत। सध्या इतिहास हा झाकला जात नाही। इतिहास किती जरी झाकायचा प्रयत्न केला तर इतिहास हा झाकला जात नाही। मी असं का म्हणतोय तर 1992 साली श्रीराम अयोध्या या ठिकाणी टेंभुर्णीतील कारसेवक 1992 साली टेंभुर्णीतून सुद्धा एक वीट श्रीरामाच्या मंदिरासाठी घेऊन निघालेले हे टेंभुर्णीतले जे कार्यकर्ते आहेत, ज्यावेळेस कारसेवक यांना म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं जे कारसेवक आहेत यांचा सत्कार टिळक रोड गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत त्या काळातील म्हणजे जवळजवळ 1992 ते 2024 हा 32 वर्षाच्या प्रवासामध्ये जे कारसेवक आहेत त्यांना काय प्रसंग आणि काय तोंड द्यावं लागलं। आज मंदिर तर तयार झाले, परंतु 32 वर्षापूर्वी टेंभुर्णीमध्ये काय घटना घडल्या, काय इतिहास आहे आणि या कारसेवकांना कशा प्रकारे अडचण आली हे आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आलेलो आहे। सर्वप्रथम भास्करांना सोनवणे, आपण सांगाल की 1992 साली जे मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्यावेळेस टेंभुर्णीतून एक वीट अयोध्येला गेली होती मंदिरासाठी, त्यावेळेस काय घडलं होतं? अयोध्येला टेंभुर्णीमध्ये सुरुवातीला टिळक रोड गणेश मंडळ इथून आम्ही 5 विटा पूजा करून आमचे गुरुवारे स्वामी आणि महादेव स्वामी हे सर्वांनी, अभय देशपांडे, गणेश दिलीप जाधव, बरेच म्हणजे असे 14-15 होते। सगळ्यांनी अयोध्येमध्ये वीट पोच झाली, पैसे जमा झाले आणि त्याच्यानंतर परत 92ला कार सेवा करायची। त्यावेळेस अडवाणीने सुद्धा काढले की बाबा कार सेवा चालू करा। मग आमच्या टेंभुर्णीतनं काढले। आम्ही या ठिकाणी चला ठीक आहे म्हणलं, रामासाठी करायचं म्हणल्यावर कार सगळ्यांनी जागृती करावी म्हणून आम्ही कार सेवेसाठी आमचे जेवढे काय गावातले मित्र सामाजिक कार्यकर्ते होते सगळे घेतले आणि कार सेवेसाठी झेंडे बांधले सायकलीला। कोणाकडे सायकली नव्हत्या, सायकलला भाडोत्री सायकली आणल्या, भाडोत्री सायकली लावल्यानंतर आम्ही कार सेवा मारुतीच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर दर्शन घेऊन पूर्ण दत्त मंदिरात दर्शन घेऊन असंच शुक्रवार पेठ, कसबा गल्ली, देशमुख गल्ली असं करून आम्ही येत असताना पुन्हा मारुतीच्या मंदिरापाशी आलो आणि तोवर आम्हाला त्या ठिकाणी पोलीस व्हॅन तिथं आडवी आली आणि आम्हाला त्या ठिकाणी थांबवलं। कारसेवकमध्ये किती लोक होते? कारसेवकमध्ये सगळे 14 लोक होते। ते आहेत का आता? त्यातले 2 देवगडला गेलेत, 2 बाहेरगावी आहेत, 3 बाहेरगावी आहेत, बाकीचे सगळे हित आहेत, काही गावाला गेले। त्यावेळेचा प्रसंग काय होता? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते त्यावेळेस होता की रामभक्त होता? आम्ही रामभक्त, भाजपचे कार्यकर्ते नाही, आम्ही रामभक्त रामभक्त म्हणून आम्ही कारसेवेत सहभागी झालो। ज्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला धरपकड केली, जीपमध्ये टाकले, व्हॅनमध्ये टाकले, तिथनं पुढचा प्रसंग काय होता? तिथनं प्रसंग आम्हाला नेल्यानंतर आम्ही, मला वाटतं काय ते 2:15 ते 2:45 या दरम्यान पोलीस स्टेशनला नेल्यानंतर आमच्या संघ सतत पोलीस मित्र असतात, पण त्याने आम्हाला सांगितलं नाही कुठं न्यायचं ती। आमच्यावर FIR लिहिलेला ती पण माहीत नव्हतं आम्हाला, त्यांनीच FIR केला आणि 144 कलम लावून आम्हाला इतकं उपाशी मारलं। आम्हाला सांगितलं ना तुमचा FIR तयार झाला आहे ना, आता तुम्हाला ह्या ठिकाणी न्यायचं, आम्हाला कुठं न्यायचं असं त्यांनी काही सांगितलं नव्हतं। आम्ही प्रत्येक पोलीस आल्यानंतर कॉन्स्टेबल विचारलं, साहेबांनी सुद्धा विचारलं, त्यावेळेस भुई साहेब होते आणि वाघमोडे साहेब ह्या ठाणे हवालदार, त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या सतत नेहमी असाल चहा पाण्याला, पण त्यांनी सुद्धा सांगितलं नाही की बाबा तुम्हाला कुठे न्यायचं। मला निदान सांगत राहा आम्हाला, म्हणजे पुढची पण आम्हाला काहीतरी हे करता येईल, नाही सांगितलं। परत रात्री आम्हाला इथनं 2:30 वाजता हलवलं, 2:30 वाजता करमाळ्याला हलवलं। कोण म्हणायचं अक्कलकोटला, कोण माळशिरसला, कोण म्हणजे ह्याला न्यायचं, माड्याला न्यायचं, पंढरपूरला न्यायचं, सांगोल्याला न्यायचं, कुठं आम्हाला सगळं। ज्यावेळेस आम्हाला इथनं नेलं करमाळ्याला, मग करमाळ्याचे न्यायाधीश म्हणले आमचा चार्ज संपलेला, तुमच्या तालुक्याला तुम्ही घेऊन जावा। तिथनं आम्हाला तिथं तालुक्याला नेल्यानंतर आम्हाला त्यांच्या ताब्यात दिलं। त्या ठिकाणी आतमध्ये आमची इतकी परिस्थिती झाली ना विचित्र, आम्ही कधीच नव्हतो त्या तशा ह्याच्यात। पर
आम्हाला नाही त्या ठिकाणी बस वाटलं. असं करत करत आम्ही 7 ते 8 दिवस त्या ठिकाणी काढलं. दिवाळी झाली होती. परत दिवाळी झाल्यानंतर आम्ही तुळशीची लग्न आम्ही आतमध्ये मंगलाष्टिका चालू केल्या. आमच्या सगळं कुलकर्णी साहेब देशपांडे हे त्यांनीच मंगलाष्टिका म्हणले. पोलिस म्हणले काय चालू म्हणले लग्न चालू आहे तुळशीचं करायला नको का म्हणलं. आम्ही रामभक्त आहे म्हणले. तुळशी राम आणि काय आणि कृष्ण काय एकच आहे म्हणलं. त्याचं लग्न करा पाहिजे. शांत राहिले. तुमची सुटका नंतर कशी झाली काय झालं? सुटका झाले असे आता हे कारसेवकाचे प्रत्येकाने आपली जामीन आणायचं ठरवलं होतं. मग मला जामीन कुठं मिळला नाही. माहितीसाठी सांगतो. माझ्या घरचे म्हणले गेला ना तिकडंच राम मंदिर आता तिथंच स्थायिक होत्या म्हणले. ठीक आहे म्हणले. मग माझे मित्र मैत्रिणी ते माड्याला काहीतरी आले होते. तिने म्हणली भास्करांना इथं दिसतोय म्हणले काय भानगड विचारा होतं. तिथं त्यांना जाऊ दिलं. मग तिने साहेबाचं पत्र दाखवलं आणि ते म्हणलं त्यांना सोडलं. म्हणले का म्हणले असं असं कारसेवक मग सोडायचं का म्हणलं सोडायला म्हणलं जामीन पाहिजे म्हणले आम्ही होतो. मग मला त्या ललिता महालिंग विभूते त्या 14 जणांना तिने जामीन झाली. आणि त्यावेळेस बेंबळेकर वकील आम्हाला वकीलपत्र देऊन आम्हाला सगळ्या सोडल्यानंतर बाकीच्यांचे कारसेवकांचे वडील भाऊ असे लोक आले आणि त्यांना जामीनपत्र डबल जामीनपत्र देऊन आम्हाला बाहेर काढलं. आता तुम्हाला 32 वर्ष झाले. 32 वर्षानंतर आता काय वाटतं? 32 वर्षात आता एवढाच आनंद झाला की फक्त राम मंदिर झालं आम्हाला आनंद आहे. पण ह्यात पक्ष घुसायला नाही पाहिजे होते. फक्त आम्हाला राम मंदिरात सगळ्यांनी सामावून घ्यायला पाहिजे होते. त्या लोकांनी घेतलं नाही. त्याची खंत तुम्हाला वाटतं? खंत आहे आम्हाला. खंत म्हणजे आमच्या कारसेवकांची काय असं होतं की बाबा राम मंदिर बांधल्यानंतर आपल्या कारसेवकांना पेन्शन चालू होईल. बाबा सेवक खरंच काहीतरी जाता येता आम्ही कोण पण आमचा कारसेवक जर भेटला ना आम्ही कधी त्यांना नमस्कार म्हणलं नाही. काय जय श्रीराम अजून पण जय श्रीराम आहे. तुम्हाला पेन्शनची अपेक्षा होती? नाही पेन्शनची नाही. फक्त आम्हाला एक काय पाहिजे रामभक्त ही खराच रामभक्त आहे म्हणून शिक्का आम्हाला पाहिजे होता. हो एवढा शिक्का पाहिजे. आपल्यासोबत कारसेवक महादेव स्वामी सुद्धा आहेत. काय प्रसंग होता त्यावेळेस 1992 साली? आम्हाला इथं टेंभुर्णीत अटक केल्यानंतर जवळजवळ 12 ते 15 तास टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला करमाळ्याला नेलं. तिथल्या मॅजिस्ट्रेटने सांगितलं की तुम्हाला 14 दिवसाची कोठडी दिलेली आहे. त्यानंतर आम्हाला रात्रीच्या अपरात्री माड्याला घेऊन गेले. तिथला एक प्रसंग आम्हाला मारहाण वगैरे काही झाली नाही परंतु जेवणाचे फार हाल झाले आणि आम्हाला पाणी देण्याची जी व्यवस्था होती ती सायकलच्या मडगार्ड म्हणून होती. त्यामुळे किती ते हायजेनिक असेल याची कल्पना आता न केलेली बरी. त्यावेळेस तुम्हाला आत टाकलं होतं ते प्रसंग आठवल्यानंतर आता काय वाटतं? आता स्वप्नपूर्ती झाली असं वाटतं. स्वप्नपूर्ती वाटते का? पुन्हा एकदा लोक बसावं असं वाटतं ना. आणखीन 1000 वेळा आमची जाण्याची तयारी आहे. फक्त राम म्हणण्यापूर्वी. राम म्हणण्यापूर्वी. तर अशा पद्धतीने जे आहेत कारसेवक आहेत यांनी 1992 साली म्हणजे त्याला आज 32 वर्ष पूर्ण झाले. श्रीरामाचं मंदिर तर एकीकडे तयार झालं परंतु रामभक्त यांची खंत या ठिकाणी व्यक्त केली की रामामध्ये राजकारण आणू नये हे फक्त भास्कर सोनवणे यांनी यावेळेस म्हटलं. अवधू सुद्धा आपल्यासोबत आहेत. अवधू पाडुळे काय सांगाल? आपण 32 वर्षापूर्वी सुद्धा आपल्याला आतमध्ये टाकलं होतं. हो तो फार अनुभविक दिवस होता आणि मला वाटतं की अशी काढून सुद्धा ट्रिप निघत नाही. अशी एन्जॉयची ट्रिप फार चांगली निघाली. जेवणाचे हाल झाले? जेवणाचे हाल होतच असतील. शासन काय म्हणजे आपल्याला लाडू पेढे घेऊन थांबत नाही. आपण केलेलं कायद्याचं उल्लंघन ह्या दृष्टीतून तो त्यांचा निर्णय बरोबर होता. आणि आता फक्त आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की आपण ज्या केलेल्या वाईट दिवसाच्या त्या फळाला आज फळ आलं आणि आनंद वाटला की आज पूर्ण झालं आपलं स्वप्न. टेंभुर्णीतील कारसेवक आहेत. हे मात्र या ठिकाणी जे 14 होते त्यांना काय त्रास आणि काय पोलीस प्रशासनाचा काय त्रास झाला, कशा पद्धतीनं त्रास झाला. मंदिर तर उभं राहिलं परंतु यांना झालेला त्रास जो आहे तो कायम स्मृतीमध्ये आणि इतिहासामध्ये राहील. मी कॅमेरामॅनसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.